नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। चैत्र नवरात्री हा देवी दुर्गेच्या उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव मानला जातो। हिंदू पंचांगानुसार हा उत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होतो आणि 9 दिवस चालतो। या काळात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2026 मध्ये चैत्र नवरात्री कधी आहे, देवीची पूजा कशी करावी आणि धार्मिक महत्त्व कोणते आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। 2026 मध्ये चैत्र नवरात्री ही 19 मार्चपासून सुरू होत आहे आणि 27 मार्च 2026 पर्यंत असणार आहे। घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कलश स्थापन करून नवरात्रीची पूजा केली जाते। चैत्र नवरात्रीला आदिशक्ती देवी दुर्गेच्या 9 रूपांची आराधना पूजा केली जाते। या 9 दिवसात देवीची उपासना, जप, पाठ, व्रत, उपवास करतात। 9 दिवसात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी देवी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या 9 देवींना 9 दिवसातील एक दिवस समर्पित केलेला असतो आणि त्या देवीची विशेष पूजा केली जाते। चैत्र नवरात्रीची पूजा अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी करता येते। देवीची पूजा करण्यासाठी घर स्वच्छ करून पहिल्या दिवशी पूजेच्या ठिकाणी मातीमध्ये धान्य पेरतात आणि त्यावर पाण्याचा कलश ठेवतात। कलशावर नारळ, आंब्याची पाने ठेवली जातात। कलशाजवळ देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवून दीप प्रज्वलित केला जातो। देवीला फुले अर्पण करावीत आणि हळद, कुंकू, अगरबत्ती लावावी। देवीच्या समोर फळे ठेवावीत। प्रसादामध्ये खीर, पुरी किंवा तुम्ही कोणत्याही गोड पदार्थांचा त्यामध्ये समावेश करावा। पूजा करताना देवीचे मंत्र म्हणावेत। तसेच 9 दिवसात दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत आणि शेवटी आरती करावी। काही जण नवरात्रीमध्ये उपवास करतात, परंतु काही जणांना 9 दिवस उपवास करणे शक्य होत नाही, तर ते पहिल्या दिवशी उपवास करतात आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात। उपवास करताना सात्विकता आणि संयम ठेवणे महत्त्वाचे आहे। नवरात्रीच्या 9व्या आणि 8व्या दिवशी कन्यापूजन केले जाते। 7 किंवा 9 कुमारिकांना घरी बोलावून त्यांचे पाय धुतले जातात आणि त्यांना प्रसाद, भोजन दिले जाते आणि काही भेटवस्तू दिल्यास देवी प्रसन्न होते। देवीची उपासना केल्यास नकारात्मक शक्ती दूर होतात, घरात सुख शांती येते, संकटांपासून संरक्षण मिळते। नवरात्रीमध्ये रोज देवीची पूजा करावी, शक्य असल्यास उपवास करावा आणि सात्विक आहार घ्यावा। घरात भांडण, वादविवाद आणि नकारात्मक वातावरण टाळावे। तुम्ही अशा पद्धतीने काही नियम पाळून देवीची पूजा केली तरी देखील देवी तुमच्यावर प्रसन्न होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।